नमस्कार. आज आपण करणार आहे झणझणीत आणि चटपटीत असं मिरचू करणार आहे. आणि भाजी खायचा कंटाळा आला किंवा भाजी वाटायला गेली की झटकीपट असं झणझणीत आणि चटपटीत मिरचू तयार करायचं. रेसिपीला सुरुवात करू. ही 150 ग्राम मिरच्या घेतल्या. पोपटी कलरच्या मिरच्या. तर पोपटी कलर जर असली तर तिखट मिरची आहे. मिरची स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ते देठं काढून घ्यायचे. देठं जर नाही काढलं तरी चालतं. असे बारीक तुकडं करून घ्यायचं. एक तवा घेतलेला आहे. त्यामध्ये चमच्याभर तेल टाकायचं. तेल टाकलं की तुकडं गेल्या मिरची टाकून घ्यायच्या आणि मिरच्यांना चांगलं डाग परेपर्यंत भाजायची. जेवढी चांगली मिरची भाजून तेवढं आपलं मिरचू जास्त दिवस टिकत आहे आणि खायला पण चांगला लागत आहे. बघा, मिरच्यांना चांगलं डाग पडेपर्यंत भाजून घेतलेलं आहे. मिरच्या काढून घेऊ. त्याचं तव्यामध्ये 1 चमच्याभर तेल टाकायचं. तेल गरम झालं की 1 छोटा चमचा जिरे टाकायचे आणि 7 ते 8 लसणाचं काय येतं ते ठेचून घेतलेलं येतं ते टाकून घ्यायचं. आणि लसणाचा कच्चापणा जाईपर्यंत 1 मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचं. लसणाचा कच्चापणा गेलेला आहे. त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचं कुठे घेतलेलं आहे. भाजून घेतलं आहे शेंगदाण्याचं कुठे. असं जाडसरच घ्यायचं. एकदम असं बारीक घ्यायचं नाही आहे. त्याला फक्त असं मिक्स करून घ्यायचं, कारण जास्त त्याला परतून घ्यायची गरज नाही. शेंगदाणे भाजून घेतले होते पहिलेच आपण. फक्त मिक्स करून घेतलं की त्यामध्ये मिरची टाकून घ्यायची. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि 1 मिनिटासाठी चांगलं परतून घेणार आहे शेंगदाण्याची कुठं आणि मिरची. गॅस बारीक ठेवायचं. बारीक गॅसवरती चांगलं परतून घ्यायचं. गॅस अजिबात मोठा करायचं नाही आहे. मग चांगले परतून झाले की त्यामध्ये 1 लिंबाचा रस घेतलेला आहे. 1 लिंबू घेतलेला आहे. ते रस काढून घ्यायचा आणि ते टाकून घ्यायचं. त्यामध्ये लिंबाचा रस टाकल्यावर चटपटीत असं मिरची तयार होते. ते चांगलं मिक्स करून घेणार आहे. जसं चांगलं मिक्स झालं की बारीक गॅस करायचा आणि बारीक गॅसवरती झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून 2 मिनिटाची वाफ काढून घेणार आहे. 2 मिनिटाची वाफ काढून घेतलं म्हणजे मिरचीमध्ये चांगलं लिंबाचा रस मुरला जाते आणि चवीला खूप छान असं मिरची लागत आहे. 2 मिनिटात चांगलं मिरचू तयार झालं आहे. झणझणीत आणि चटपटीत असं मिरचू तयार आहे. या पद्धतीने साईड डिश म्हणून किंवा असंही तुम्ही चपाती भाकरीसोबत जरी खाल्लं तर खूप छान असं लागत आहे. माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.